माझ्या चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। बरेचदा आपल्याला तोंडाला चव येईल अशी काहीतरी भाजी खायची इच्छा होत असते आणि कटाची आमटी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण पुरणपोळी सोबत कटाची आमटी करत असतो। तर ती कटाची आमटी त्याला काही ठिकाणी सार सुद्धा म्हणतात। तर तो सार आपण कधीही बनवू शकतो। गरमागरम भाताबरोबर तो सार अतिशय उत्तम लागतो। आजची रेसिपी आपली होणार आहे कटाची आमटी। सार इथे बनवणार आहोत आपण। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मी डाळ शिजवून घेतलेली आहे। डाळीचं हे पाणी मी काढून घेतलेलं आहे आणि ही डाळ अशी अर्धवट मी इथे क्रश करून घेतलेली आहे। हे बघा, संपूर्ण डाळ मी इथे क्रश केलेली नाहीये, मध्ये मध्ये असे डाळीचे दाणे इथे आहेत। तर अशी मी ही डाळ इथे शिजवून घेतलेली आहे आणि फोडणीसाठी आपल्याला इथे लागणार आहे, इथे हे वाटण आहे, कांदा, खोबरं, आलं, लसूण आणि 2 हिरवी मिरची असे वाटण आहे। माझ्या चॅनलवरती वाटणाच्या रेसिपीज आहेत, नक्की बघा। इथे 2 हिरवी मिरची घेतलेली आहे मी असं उभ्या स्लाइस मध्ये कापून। या आमटीमध्ये हिरव्या मिरचीची टेस्ट अप्रतिम येते आणि थोडासा कढीपत्ता लागणार आहे, थोडीशी कोथिंबीर मी इथे घेतलेली आहे। चला तर आता फोडणीला तयारी आपण पातेलं ठेवूया। फोडणी इथे गॅसवर पातेलं आपण ठेवलेलं आहे। 3 टीस्पून आपल्याला इथे तेल घालायचं आहे। तेल आपल्याला इथे व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे। तेल कडकडीत इथे गरम झालेलं आहे। मिरची आपल्याला घालून घ्यायची आहे। तेल गरम आहे, मिरची अंगावर उडू शकते। कढीपत्ता, आपले इथे बघा छान झालेली आहे। तर इथे आपल्याला मसाला घालून घ्यायचा आहे। संपूर्ण वाटणाची रेसिपी माझ्या चॅनलवरती आहे। इथे आपल्याला हे वाटण व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं। इथे आपल्याला 2 चिमटे घालायचं आहे हिंग, अर्धा टीस्पून इथे हळद घालायची आहे, 1 टीस्पून आपल्याला इथे गरम मसाला घालायचा आहे आणि 2 चमचे आपल्याला इथे घालायचा आहे रस्सा भाजी मसाला। तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे घेऊ शकता। ही आमटी थोडीशी झणझणीतच छान लागते, म्हणून इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट घ्या। हे सर्व मिक्स झाल्यानंतर थोडंसं पाणी घालून हा मसाला 1 मिनिटभर आपल्याला फक्त शिजवून घ्यायचा आहे। मसाला शिजतो तोपर्यंत आपल्याला इथे ही डाळ या पाण्यामध्ये इथे घालून घ्यायची आहे। इथे आपले डाळीच्या मध्ये पाण्यामध्ये आपण मिक्स केलेले आहे। वाटण आपलं ते इथे व्यवस्थित शिजलेलं आहे। इथे वाटण आपलं व्यवस्थित शिजलेलं आहे। 2 मी इथे तेजपत्ते टाकलेले आहेत फोडणीमध्ये। इथे आपल्याला आता आपलं डाळ शिजवलेलं जे पाणी आहे ते घालून घ्यायचं आहे। ही कटाची आमटी आपण केव्हाही करून खाऊ शकतो। तोंडाला चव येते या आमटीमुळे आणि त्यात हिरवी मिरचीचा फ्लेवर 1 नंबर लागतो। या पद्धतीने आमटी नक्की करून बघा। ही आमटी खूप घट्टही चांगली लागत नाही, थोडीशी पातळ असेल, आपण आता बनवतो ह्या टाईपची चांगली लागते। तरी सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ही आमटी इथे करू शकता। इथे मी पाणी आता गरजेप्रमाणे घातलेले आहे। इथे मीठ टाकून घ्यायचं, चवीपुरते इथे मीठ घालणार आहे। 1 उकळी आली की आपली इथे आमटी तयार होती। वाटण आपलं तयार असेल तर ही कटाची आमटी झटपट आपली तयार होते। इथे थोडीशी कोथिंबीर आता उकळण्याच्या आधी मी घालणार आहे। इथे आमटीला आपल्याला 1 उकळी काढायची आहे खळखळून। आमटीला आपल्या एकदम छान उकळी आलेली आहे। थोडीशी आपल्याला इथे कोथिंबीर घालायची आहे। गॅस मी इथे बंद केलेला आहे। आमटी आपली इथे तयार झालेली आहे। झटपट होणारी कटाची आमटी इथे तयार झालेली आहे। तर डाळीपासून आपण शिजवून, चण्याची डाळ शिजवून झटपट आमटी ही आपण बनवू शकतो केव्हाही। इथे आपली कटाची आमटी तयार झालेली आहे। आजची आमटीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि शेअर करा। तुम्ही माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या रोजच्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही मला
इंस्टाग्राम आणि फेसबुकवर सुद्धा फॉलो करू शकता. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. आणि माझ्या चॅनलवरती बरेच प्रकारच्या रेसिपीज मी दिलेल्या आहे. त्याची प्लेलिस्ट मी चॅनलवरती दिलेली आहे. त्या प्लेलिस्टची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तर होम कुक रंजना चॅनलला जरूर भेट द्या. परत भेटूया असंच एका छानसा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.